काय शाळेत भाऊ मामाचा प्लॉट विकायला काढलेले राव. अहो कासिम भाई, मामाला अर्जंट 2 गुंठे विकायचे आहेत आणि 2 गुंठ्याची प्राइस पण खूप कमी आहे. अहो पण हे 2 गुंठे आणि मामाचा प्लॉट, हे काय राव, नवीन नवीन ऍड लावून राहिलेले तुम्ही तर राव. कासिम भाई, लोकांना गरज आहे, जागा विकायची, कोणाला घर विकायचंय. आणि शाळेत भाऊ हे तर कॅश मध्ये असणार काही EMI वर असणार आहे ते पण सांगून द्या ना. 2 गुंठे जे आहेत ते कॅश मध्ये असणार आहे, पण जर तुम्हाला EMI मध्ये खरेदी करायचं असेल तर आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करा. तुम्हाला सोप्या EMI मध्ये 0% व्याज दराने एक चांगला आणि सुंदर लोकवस्तीमध्ये ओपन बंगलो प्लॉट तुम्हाला भेटतील. शाहिद भाऊ आता ह्याची माहिती देतात का तुम्ही? कशी काय देणार ह्याची माहिती? कुठं आहे, काय आहे लोकेशन आणि कसं काय जायचं तिकडं, हे सगळं डिटेल द्या ना. चला ना मग व्हिडिओ आपण पूर्ण बघू आणि संपूर्ण माहिती घेऊ. चला चला मंडळी, संपूर्ण व्हिडिओ पाहायला लागणार आहे, कारण की आज मामाला गरज आहे पैशाची आणि मामाचे जे 2 गुंठ्याचे प्लॉट आहे ते अर्जंट विकायचे. आणि घाबरू नका, काळजी करू नका, EMI वर सुद्धा तुम्हाला प्लॉट देण्यात येणार आहे. तर चला व्हिडिओ पहा, माहिती घ्या संपूर्ण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. सर्वात आधी आज शाहिद भाऊला आपण तो प्रश्न विचारला त्याच्यावरतीच बोलणार आहे की मामाला 2 गुंठे नेमकं कुठं विकायचंय. आणि बघा जे काय येतो अर्जंट मध्ये आणि ज्यांना पैशाची गरज असते त्यांना ते जे 2 गुंठे असू द्या, 1 गुंठा असू द्या, ते अर्जंट पैसे लागतात. तर आपण लोकांनी मदत करायला पाहिजे का नाही शाहिद भाऊ, तुम्ही सांगा. पण ज्याच्या बजेटमध्ये आहे आणि ज्याला खरंच त्या परिसरामध्ये ते खरेदी करायचं आहे तर त्यांनी 100% खरेदी करावं, कारण की मार्केट रेट पेक्षा तुम्हाला ते स्वस्त मध्ये भेटणार आहे, कारण की त्यांना विकण्याची गरज आहे. बिलकुल बिलकुल. आणि मंडळी काय माहिती का, अजून एक मनापासून एक हृदयापासून एक रिक्वेस्ट करणार आहे की लोकांनी पसंती दाखवलेली आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलला, पण लोक काही व्हिडिओ बघत नाही, माहिती घेत नाही. बघा आता आले तुम्ही तर स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत संपूर्ण डिटेल ऐका, संपूर्ण माहिती घ्या, त्यानंतरच डिसाईड करा की यायचं का नाही, का फेक व्हिडिओ आहे का. असे टाइमपास वाले व्हिडिओ बनवतात हे लोक. स्टार्टिंगला अनुमान तुम्ही लावू शकत नाही, बरोबर ना, कारण की कधी कधी कचऱ्यामध्ये सुद्धा हिरा सापडतो. बिलकुल बिलकुल. कोळशामध्येच हिरा निघतो. तर जर तुम्हाला हिराच खरेदी करायचा असेल तर सगळ्यात बेस्ट पर्याय म्हटलं तर आपलं हे पुणे प्रॉपर्टीचं चॅनल आहे. कारण की या चॅनलवरती प्रत्येक प्रकारची प्रॉपर्टी, मग ती झोपडपट्टी मधली असू दे किंवा बंगलो साईटवरची असू दे, विमाननगर मधली, कल्याणी नगर मधली किंवा ओपन बंगलो प्लॉट्स असू दे, एकदम सोन्यासारखं आणि सोन्यापेक्षाही जास्त महत्व असलेली तुमची हक्काची जागा ही तुम्हाला भेटणार आहे. बिलकुल. आणि मंडळी बघायला गेलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, शाहिदबाईने व्ह्यूज नाही लावलं, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, ओके, बाकीचे जे आहे आपल्यानंतर आलेले प्रॉपर्टी वगैरे, बरोबर ना मंडळी. आपल्याकडं 10 लाखाचा सुद्धा रो हाऊस येतो, इथं येतो का नाही शाहिद भाऊ? रो हाऊस म्हणायसाठी रो हाऊस, कारण की तो सिंगल असतो. बिलकुल. पण आपल्याला आज रो हाऊस बद्दल नाही चर्चा करायची, कारण की लोकांकडं वेळ कमी आहे आणि त्यात लोक स्किप करून बघतात. बिलकुल. तर आपल्याला आज प्लॉटिंग वरती आणि शेतीवरती आणि मामाच्या जागेवरती बोलायचंय, कारण की स्पेशल आज शाहिद भाऊला मला माझ्या समोरच त्यांचा कॉल आला होता, स्पीकर त्यांनी फोन लावला होता. मी ते सगळं संभाषण ऐकलं. बिचारे रडत होते, ते म्हणत होते की पैशाची गरज आहे, पण शाहिद भाऊकडे नाहीये पैसे. तुम्हाला असं वाटत की माझ्याकडं आत्ता मी 2 एकर जागा घेतलेली, नाहीतर मी त्यांना त्या 2 गुंठ्याचे दिले असले पैसे, बरोबर ना शाहिद भाऊ? अहो सगळ्यांना प्रॉब्लेम चालू आहे, पण ह्यांचे प्रॉब्लेम आपणच सॉल्व्ह करू शकतात मंडळी. आणि तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा हाय पैसे तर इन्व्हेस्टमेंट करून टाका, कारण की आता इन्व्हेस्टमेंट केलं तर पुढं डबल ट्रिपल 4 पटीने जास्त भेटणार का नाही तुम्ही सांगा शाहिद भाऊ? भेटणार, कारण की प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट एकच ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डबल नाही तर 4 पट, 10 पट, 20 पट आणि 100 पट पर्यंत त्याचा फायदा भेटू शकतो. बिलकुल. आणि मंडळी वाटलंच तर आपल्या आजोबांनी तो घर घेतला असं, आपल्या आजूबाजूलाच तुम्ही परिसरामध्ये एक नजर मारा की बाबा हे जागा 15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी ₹1,00,000 ₹2,00,000 गुंठ्याने भेटत होती.
तीच जागा आज 50 लाख रुपये 40 लाख रुपये गुंठ्याची झाली, तर आपण त्या टायमाला जर घेतली असती 1 लाख रुपयांनी, तर आज आपल्याला ती 50 लाख रुपयाचा रेट आला असता. बरोबर ना, बरोबर ना. पण आज 50 लाख रुपयाची जागा आपण इथं खरेदी करू शकत नाही. तेवढं बजेट नाही, सामान्य माणसाकडे तेवढा पैसा नाहीये. पण तुम्ही थोडं लांब येऊन, थोडंसं लांब जाऊन विचार करू शकता की पुण्यापासून 35 किलोमीटर 40 किलोमीटर अंतरावर आपल्या बजेटमधली 4 लाख 5 लाख 6 लाख 7 लाख रुपये गुंठ्यापर्यंत 50% डाऊन पेमेंट करून 50% EMI भरून तुम्ही स्वतःची जागा घेऊ शकता. आणि ही जी 2 गुंठे जागा आहे, जी मामाची, जी अर्जंटमध्ये विकायला आली आहे, ती वाघोली केसनंद रोडवरती आहे. आणि त्यांना अर्जंट त्यांनी प्लॉटिंग मध्ये खरेदी केली होती. त्यांचा 7/12 आहे, त्यांचे पेपर्स वगैरे सर्व क्लिअर आहेत. फक्त जे खरेदी करणार आहेत त्यांना 7/12 भेटणार नाहीये. पॉवर ऑफ अटर्नीने खरेदी करावी लागणार आहे ना. बरोबर, ऍग्रीकल्चरला तेच आहे. त्यामुळे त्यांची जागा कोणी खरेदी करत नाहीये आणि त्यांच्याकडे कस्टमर येत नाहीये. तर त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी इच्छुक असेल, ज्याला वाघोली केसनंद रोडवरती 2 गुंठे जागा पॉवर ऑफ अटर्नीने खरेदी करायची असेल, तेही स्वस्तामध्ये, मार्केट रेट 15 लाख 16 लाख रुपये चालू आहे, पण मामा आपल्याला फक्त 12 लाख रुपये गुंठ्यानी ते प्लॉट सोडायला तयार आहे. फक्त 12 लाख रुपये गुंठ्यानी? अहो काय मस्करी करतात शाळेत भाऊ. खरंच आहे. मामांचं स्वतः आमचं बोलणं झालं आहे की 16 लाख रुपये रेट चालू आहे प्लॉटिंग मध्ये. तर ते 12 लाख पर्यंत जरी कोणी दिलं तर त्यांना ते सेल, म्हणजे 1 गुंठा 12 लाख. 24 लाखामध्ये 2 गुंठे. मंडळी, मस्करी नाहीये, सत्य आहे. हे कॅमेरे समोर मला असं वाटतं की खोटं नाही बोलणार. आणि मला पण तेच ऐकू आलं होतं की शाळेत भाऊ हे विका, पण मी थोडंसं पुढे गेलं पण मला कळालं नाही. पण मंडळी, खरं आहे, एवढं कमी दराने भेटू राहिलेले बेनिफिट आहे इकडं 100% आहे. आणि कोणाला जर बनवलेलं घर पाहिजे नसेल वाघोलीमध्ये, ते सुद्धा त्याचा आपण सेपरेट बनवू. कारण की बघा, टाइम पुरणार नाही आपल्याला. आता EMIच्या आपण जे 3 प्लॉट तुम्ही कसं तुमचं स्वतःचं घर बनवू शकता. बिलकुल. आणि मंडळी, फक्त 3,30,000, फक्त 3,30,000. नगर रोड किंवा उर्ली कांचन पण असू द्या, इकडे हे रेट चालू नाहीये. पण आम्ही तुमच्यासाठी फक्त 3,30,000 मध्ये 1 गुंठा जमीन आणलेली रेसिडेन्शियल झोनची. म्हणजे तुम्ही घर तिकडे बनवू शकतात. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की एखादं आपलं पुण्यापासून थोडस लांब आपलं फार्म हाऊस सारखं 1 तासाच्या अंतरावर फार्म हाऊस सारखं घर असावं, आजूबाजूला नारळाचं आंबाचे झाडं पाहिजे, तर तुम्ही हे प्लॉट निवडू शकतात. फक्त 3,30,000. बरं, हे तुम्हाला EMI वर सुद्धा भेटणार आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला. 0% इंटरेस्ट, 0% व्याजदर, कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग फीज नाही, एक्स्ट्रा पैसे नाही. तुमचा 7/12, खरेदी खत, संमतीपत्र, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कायदेशीररित्या भेटणार. बिलकुल. आणि 2,30,000 आपल्याला भरायचे. जास्त ओझं आपल्या बोकांडीवर 5,000 आणि 10,000 रुपयाचा EMI तुम्हाला. फक्त 1 लाख रुपयाचा लोन आपल्याला फेडायचं. बघा, ज्यांचे बजेट आहे, बघा बरेचसे आम्हाला शायद आपल्याला बरेचशे लोकांनी बोलले होते की कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमीत कमी रेट त्यांच्यासाठी प्रोजेक्ट आहे. त्यांच्यासाठी 3,30,000 3,30,000चा आहे. आणि बरेचसे लोक आता आमच्याकडे नगर रोडला पण आहे ना, तर तिकडं जे आहे प्रॉब्लेम हेच आहे की त्या लोकांच्याकडं डाऊन पेमेंट नाहीये जास्त. नगर रोडला जे प्रॉब्लेम आहे की 3-3 लाख रुपये डाऊन पेमेंट भरायला लागतो. किती? 3 लाख रुपयाने एका वर्षामध्ये बाकीची रक्कम फेडावी लागते. त्यामुळे भरपूर लोकांना ऍडजस्ट होत नाहीये. घर खर्च चालवायचा आहे, मुलांच्या शाळेची फीज आहे, हे सर्व करून एवढे पैसे उरत नाही. त्यामुळे ते भरू शकत नाही, त्यामुळे ते रिस्क तिथं घेऊ शकत नाही. तर त्या लोकांसाठी थोडं अजून लाभ, पुणे सोलापूर रोडवरती आपण 3,30,000चा प्रोजेक्ट आणले. बिलकुल. आणि नगर रोडला जे चालू आहे 5.5 लाखाचा चालू आहे, पण तिकडे 3 लाख पर्यंत भरायला लागतात. 7 लाखाचा पण आहे, 4 लाखाचा पण आहे. पण तिथं 1 वर्षाचीच साईट आहे, 50% डाऊन पेमेंट आहे. आणि 10,000-15,000 रुपये तुम्हाला फेडायला लागणार. एका वर्षामध्ये तुम्हाला फेडायचं आहे. एका वर्षामध्ये कसे पण फेडा. पण इथं आपला माणूस आहे, आपला स्वतःच्या नावावरती प्लॉट होणार आहे, आपली जागा आहे. फक्त किती? 3,30,000च आपल्याला द्यायचे गरज आहे. टप्प्यामध्ये EMI मध्ये देऊ शकता. बिलकुल आरामशीर. आणि बघायला गेलं
वातावरण लय भारी, सगळं आजूबाजूला हिरवळ 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 आहे, म्हणजे शेती आहे, रिंग रोड आहे. आणि बघा मंडळी, मी तुम्हाला दुसऱ्यांसारखं बोलणार आहे की तिकडे एअरपोर्ट होणार, तिकडे हे होणार ते होणार. तुम्ही या, बघायला या, एकदा बघायला या. तुम्हाला, मला असं वाटतं की 100% काय 99%, मी 100% पण नाही बोलणार, 99% तुम्हाला तो प्लॉट आवडणारच. कारण की बघा, एक तर जो डाऊन पेमेंट आहे कमी रेट आहे पहिला तर, मग त्यानंतर जो डाऊन पेमेंट आहे तो कमी आहे, रोड पासून जवळ आहे, प्लस लाईट, पाणी, रस्ता, तुमच्या नावाची प्लेट, एक झाड तुम्हाला प्लॉटवर लावून भेटणार आहे. बिलकुल. आणि ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आपल्याला, आणि आम्ही आहे ना. आणि हे जे प्लॉट जे आहे आपल्याकडे आहे, डायरेक्टली आमच्याकडे आहे, आम्ही स्वतः आमच्या स्वतःच्या नावावरचे हे प्लॉट आहे. आणि तुम्हाला 1 रुपया तुम्हाला कमिशन द्यायची कोणाला गरज पण पडणार नाही, बरोबर ना? 100% मंडळी, एकदा या, एकदा फक्त यायला पाहिजे. आणि हे जे प्लॉट आहे हे तुम्हाला बघायलाच पाहिजे, आणि बघितलं तर मन खरेदी करायला होणारच आहे. बघा, मी पहिल्यापासून, जेव्हापासून चॅनल उघडला तेव्हापासून मी बोलतो की इन्व्हेस्ट करा, इन्व्हेस्ट करा. कशामध्ये करायचं? सोन्यामध्ये करायचं का गाडीमध्ये करायचं? सोन्याचं दागिनं चोरीला गेलं तर भेटणार का? गाडी खराब झाली तर येणार का? त्यापेक्षा जमिनीमध्ये केलं तर जमिनीचे पेपर हरवू द्या किंवा जमिनीचे पेपर कोणी चोरू द्या, जमीन चोरू शकत नाही. जमीन चोरू शकत नाही. एक क्लिक केलं तर लगेच नावावरती पेपर आपल्या दिसतात ते. ओके, अजून काय बोलायचं का शाहिद भाऊ? काय नाही, नंबर तर दिलेला आहे, लवकरात लवकर संपर्क करा. थोडेच प्लॉट आहेत, छोटासा प्लॉट आहे आणि त्यामध्ये कमी रेट आहे. बाजूला 4 लाख 4.5 लाख रुपयाचा रेट चालू आहे आणि तिथं आजूबाजूला प्लॉटिंग नाहीये, रिंग रोड पासून जवळ आहे. आणि तुमच्यासाठी ही उद्याची इन्व्हेस्टमेंट भविष्याची एकदम उत्तम ठरणार आहे. आणि बघा, मामाचा जो प्लॉट आहे ना, खरं बिचाऱ्या मामाला खूप गरज आहे आपल्या सपोर्टची. आणि आपण आपल्या माणसाला सपोर्ट नाही करणार तर मग कोणाला सपोर्ट करणार? तर बिलकुल सपोर्ट करा, मामाला मदत करा. आणि मामाचा जो प्लॉट आहे ना, एकदम मला असं वाटतं की एकदम अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करा आणि लवकर या. आणि मामासाठी पण फोन करा, विचारा तुम्ही शाहिद भाऊचा पण नंबर देणार आहे डिस्कशन बॉक्स मध्ये, त्यांना पण तुम्ही विचारू शकतात. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. जय महाराष्ट्र, जय पुणे.